अनैतिक संबंधांच्या वादातून प्रियकराचा गळा आवळून खून, महिलेचा अटक. दारूच्या नशेचा बनाव फसला, गळा आवळून प्रियकराची हत्या उघड. पेठ रोडवरील नवनाथनगर परिसरात अनैतिक संबंधांच्या वादातून एका महिलेने आपल्या प्रियकराचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित महिला सोनाली राजेंद्र गायकवाड हिला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन आंधळे करीत आहेत. याबाबत मयत अमोल पंढरीनाथ दांडगे याचा भाऊ संदीप पंढरीनाथ दांडगे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सोनाली गायकवाड आणि अमोल दांडगे यांच्यात अनैतिक संबंध होते. तसेच अमोलने सोनालीला काही पैसे दिले होते. हे पैसे परत मागणे तसेच अमोलचे अन्य महिलेशी संबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झालं. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या सोनालीने आपल्या काही मैत्रिणींच्या मदतीने अमोलचा दोरीने गळा आवळला. यात अमोलचा मृत्यू झाला. घटनेनंतर सोनालीने पोलिसांना फोन करून अमोलला दारूच्या नशेत चक्कर आल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतल्यानंतर डॉक्टरांनी अमोलला मृत घोषित केलं. यावेळी पोलिसांना अमोलच्या गळ्यावर संशयास्पद खुणा आढळून आल्या. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सोनाली गायकवाड हिला अटक केली. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दिली. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.